निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने तयारीला आता सुरुवात केली आहे। दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी आश्वासनं दिली आहेत। मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून देण्याचं वचन देण्यात आलंय। याशिवाय मच्छीमार महिलांना अर्थसहाय्य आणि दर 2 किलोमीटरवर अत्याधुनिक महिला स्वच्छतागृहांची निर्मिती करण्याचंही आश्वासन ठाकरे बंधूंनी दिलंय। यातून ठाकरे बंधूंनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला थेट आव्हान दिलंय। आता महिलांसाठी ठाकरे बंधूंनी हे मोठं वचन दिलंय। तर लाडकी बहीण विरोधात आता ठाकरे बंधूंचं अत्याधुनिक स्वच्छतागृह तसंच घरकाम करणाऱ्या महिलांना काही निधीचाही घोषणा करण्यात आलाय। स्वाभिमान निधीची टक्कर होणार आहे आता लाडकी बहीणशी। त्यामुळे ठाकरे बंधू मुंबईतल्या प्रगतीविषयी हे हालचाल करताना दिसतात। घरकामगार महिलांना स्वाभिमान निधी देण्यात येणार आहे। तर दरमहा महिलांना 1,500 रुपये देण्यात येणार आहेत। मच्छीमार महिलांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे। तसंच अत्याधुनिक स्वच्छतागृहांचं एक मोठं जाळंही तयार करण्यात येणार आहे। प्रत्येक 2 किलोमीटरवर महिलांसाठी हे शौचालय उभारण्यात येणार आहे।